हॅलो फ्रेंड्स, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या रसिका व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा 7व्या दिवसाचा संध्याकाळचा व्लॉग आहे। तर दुपारपर्यंतचा व्हिडिओ आहे जो मी अपलोड केला आहे चॅनलवरती, जाऊन नक्की बघा। आवडला तर लाईक कमेंट शेअर करायचं आहे। चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका। पाठीमागची व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। आणि आता इथून पुढचा व्हिडिओ पूर्णपणे खूप मोठा व्हिडिओ आहे, पण नक्की बघा, कारण ही आमची मेमरी आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काही कट नाही केले, पूर्णपणे व्हिडिओ घेतलेला आहे। तुम्हाला थोडा बोर होईल, बट हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा। तर आता मूर्ती उचललेली आहे आणि पूर्ण घरामध्ये फिरवून मूर्तीला खाली ठेवलेलं आहे। तर पुढे जे आहे बघा, तुम्ही ताटामध्ये आपण हळदी कुंकू घेतो, कुंकू, आणि त्याच्यामध्ये बाप्पाचा चेहरा दिसतो की नाही हे बघतो। तर हे दोन्ही मूर्तीचं आहे। तुमच्याकडे असं असेल तर नक्की कमेंट करा। तर आणि व्लॉग कंटिन्यू करा। सो मूर्ती आम्ही अशा प्रकारे पूर्ण घरामध्ये फिरवतो, म्हणजे मूर्तीला आपलं घर पूर्णपणे जाताना दाखवतो, म्हणजे विसर्जनाच्या दिवशी। तर असं तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि आता पूर्ण रूममध्ये आमची जी मूर्ती आहे ती पूर्णपणे फिरवतो। तर खूप डिफिकल्ट आहे, कारण मूर्ती आमची मोठी असते आणि दोन्ही मूर्ती आम्ही फिरवतो। आता ह्याच्या आधी छोटी मूर्ती फिरवली होती, त्याच्यानंतर ही मोठी मूर्ती आहे ती व्यवस्थित अशी फिरवून घेतो आहे। तर हा व्लॉग यायला बराच लेट झाला, कारण आधीचे व्लॉग्स माझे बाकी होते, त्याच्यामुळे मी हा व्लॉग जरा लेटच टाकला। कारण सिरियल वाईज व्लॉग बघेल तर ते व्यवस्थित म्हणजे समजतात पण आणि माहीत पण पडतात की ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओ कोणते चालू आहेत ते, म्हणून हा जो व्हिडिओ थोडा लेट टाकला। आणि याच्यानंतर राहिलेला आहे तो एक डेकोरेशनचा व्हिडिओ, तो पण नक्की टाकेन। आणि जे मेन विसर्जन काल झालं 10व्या दिवशी, सो कालच्या दिवसाचं, तर त्याचाही व्लॉग पडेल, थोड्या दिवसातच पडेल। तर व्यवस्थित असं पूर्णपणे मूर्तीला फिरून आणलेलं आहे आणि मी ठेवलेलं आहे खाली। मूर्ती आपल्या घराकडेच्या दिशेने, म्हणजे अशी मूर्ती ठेवायची, म्हणजे घरामध्ये जे पण आहे पप्पाचं लक्ष असतं त्या साईडला असं। तर मूर्ती आता आम्ही उचलली आहे आणि खाली घेऊन चाललेलो आहे। सो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा।
आणि आम्ही आता मूर्ती घेऊन आमच्या मेन रोडला आलेलो आहे, म्हणजे आमच्या सोसायटीतून बाहेर आलेलो आहे. आणि तिथं पुढे जे आहे वाशीनाका, तर त्या एरियामधले हे सगळे रोडवरचे गणपती आहेत, ज्या रोडवरनं आम्ही आमची मूर्ती घेऊन पुढे तलावच्या इथे जाणार आहोत. म्हणजे आशिष तलाव जो जवळच आहे. तर साधारणतः आता वाजले असतील 9 वाजले असतील रात्रीचे. आम्हाला विसर्जन करता करता रात्री 1 वाजले, 1 ते 1:30 वाजलं होतं. आम्ही घरी पोचेपर्यंत तर 2 झाले होते. तर आम्हाला खूप असा लेट झाला होता, पण तसं काय नेहमीच असतं. पण तुम्ही गर्दी बघू शकता. 7व्या दिवसाचे गणपती चाललेले आहेत आणि पूर्ण रस्ता जाम आहे. टोटली म्हणजे मोठ्या मूर्त्या, छोट्या मूर्त्या, सगळ्या मूर्त्या रोडवरती आहेत. खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी आहे. एकामागे एक मूर्त्या चालूच आहेत, एकामागे एक भरपूर मूर्त्या आहेत. आणि तलावावरती आम्ही जेव्हा गेलो तर ते तुम्हाला पुढे सांगेलच काय झालं ते. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. व्हिडिओ खूप मोठा आहे, प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा. कारण मी तुम्हाला सांगितलं पहिले जसं की ही आमची मेमरी आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काही डिलीट केलेलं नाही आहे. व्हिडिओ ॲज इट इज तसाच घेतलेला आहे मी पूर्णपणे. प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आमच्या सगळ्यांचा जो ड्रेस कोड होता येलो, म्हणजे आमच्या लेडीजचा फक्त येलो, जी आताची जी साडी आलेली आहे ट्रेंडिंग येलो कलरची सिल्कमध्ये बॉर्डरची, तर लेसवाली, तर ती साडी आम्ही घेतली होती. आणि त्याच्यावरती सेम असे ब्लाऊज पण शिवलेले आणि साडी पण परचेस केलेली. आणि हा जो मुलींसाठी आहे तसा वृद्धीचा ड्रेस आहे, तो आम्ही स्टिच केलेला आहे साडीचा. तर तो पण आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि साडी कशी वाटली ते पण सांगा. आमचा जो आजचा लूक आहे तो पण नक्की सांगा कसा वाटला तो. तर ही सगळी पूर्णपणे आमची फॅमिली आहे आणि आम्ही लास्टपर्यंत असेच म्हणजे जातो, असेच व्यवस्थित, म्हणजे अशा प्रकारेच आमचं विसर्जन असतं. लास्टपर्यंत आम्ही तिथे जातो. असं नाही की घरातूनच गाडी करायची आणि डायरेक्टच तिथे जाऊन विसर्जन, त्याचा काहीच अर्थ होत नाही. म्हणजे गणपती आले आणि गेले असं म्हणजे मनात एकदम विसर्जन झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आम्ही असंच एन्जॉय करत पूर्णपणे असं आमचं विसर्जन असतं. आणि असं दरवर्षी विसर्जन असतं. पाठीमागे मी व्हिडिओज टाकलेले आहेत मागच्या वर्षीचे, त्याच्या आदल्या वर्षीचे, प्रत्येक वर्षाचे व्हिडिओज हे यूट्यूब चॅनलवरती सगळे काही व्हिडिओज आहेत माझे. पण जेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हती, पण आता हे पहिलं वर्ष आहे जे मी व्लॉगिंग करते. व्लॉग थ्रू आत्ताचे जे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि मागचे जे व्हिडिओज ते डायरेक्टली टाकलेले आहेत मी यूट्यूबला, तर ते पण जाऊन नक्की बघा. आवडले तर लाईक करा.
त्या मूर्तीसोबतच बाजूला एक मूर्ती होती. मूर्तीचे ढोल लावलेले, नाशिक ढोल एवढे मस्त आणि आवाज एवढा छान होता ना, असा गजबजलेला तो घेतलेला आहे. आणि आता ही आमची शेवटची आरती चालू झालेली आहे. बाप्पाची ह्या वर्षीची शेवटची आरती, म्हणजे आम्ही आत्ता पोचलेलो आहे आशिष तलावची इथे पोचलेलो आहे. आणि बाहेरच्या साईडला आम्हाला जागा दिली आहे, म्हणजे या साईडून पूर्ण जागा आहे. तर इथे आमची आता शेवटची आरती असेल आणि हे व्लॉगही इथेपर्यंतच असेल. सो आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. आणि आमची आरती पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आम्ही गणपती विसर्जनाला आतमध्ये घेऊन गेलो तर तेव्हा तिथे बघितलं तर तिथे मूर्तीचं विसर्जन होतच नाही. मूर्ती जमा करतात आतमध्ये आणि त्या उचलून सरळ डंपरमध्ये टाकतात. हे जे महानगरपालिकेने केलेलं आहे ना, हे एखाद्या भक्ताच्या भावनेसोबत खेळलेले आहेत. त्याच्यामुळे असा प्रकार पुन्हा घडावा नाही म्हणून आम्ही पुढच्या वर्षी जे आमचं जे विसर्जन आहे ते इथे नाही करणार, दुसऱ्याच ठिकाणी करणार आहोत. तर तुम्ही जर चेंबूरमधून माझा व्हिडिओ बघत असाल ना, तर या ठिकाणी तर जे कृत्रिम तलाव बनवला आहे ना, जो बोलतात की इथे असं विसर्जन होईल, तिथं तसं होत नाही. आमचं तसं झालेलं नाही आणि आमची मूर्ती विसर्जन झाली नाही आहे, फक्त जमा केली तिथे घेतलेली आहे. पण ती पाण्यात डुबवली की नाही डुबवली आम्हाला काहीच दाखवलं नाही. सो हा आमच्यासोबत झालेला तिथे जाऊन घात आहे. आणि असा एखाद्याच्या भावनेसोबत खेळल्यानंतर बाप्पा काय शिक्षा देतो हे त्यांना कळेलच. सो आमचा हा व्हिडिओ एवढाच होता विसर्जनचा इथेपर्यंतचा. आणि मी तुम्हाला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा, अरे गणपती बाप्पा मोरया, अरे मंगल मूर्ती मोरया, अरे पुढच्या वर्षी लवकर या. अरे गणपतीचा जय जयकार, अरे गणपतीचा जय जयकार, अरे गणपती बाप्पा. आणि हे जे सर्व आता इथून पुढे मी फोटोज ॲड केलेले आहेत ते सर्व आमच्या गणपती बाप्पाचे पहिल्या ते 7व्या दिवसांचे, म्हणजे मागे पुढे झालेले आहेत, बरेचसे नाही आहेत फोटो माझ्याकडे, बट मी ॲड केलेले आहेत. हे सर्व जे हार आहेत हे माझ्या सासूबाईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. त्याच्यामुळे मूर्तीला जी शान आलेली आहे ना हारमुळे, म्हणजे मूर्ती तर सुंदर आहेच आमची, पण हार एवढे सुंदर सुंदर हार बनवलेत ना, ते आपण विकतही एवढे घेऊ शकत नाही. एवढे महाग ते हार आहेत, तेवढे ते त्यांनी दिवसभर बसून ते हार हाताने बनवलेले आहेत. तर देव त्यांना भरपूर अजून पुढच्या वर्षी चांगले हार बनवण्यास अजून मदत करेल, अजून त्यांच्या इच्छा पूर्ण करेल.
सो असे छान छान मस्त मस्त हार त्यांनी बनवलेले आहेत आमच्या बाप्पासाठी, मंदिरासाठीही बनवलेले आहेत आणि घरातल्या दोन्ही बाप्पासाठी बनवलेले आहेत. सो असेच त्या पुढच्या वर्षी पण मस्त मस्त हार बनवावेत. आणि आता जो व्लॉग होता हा एवढाच होता. विसर्जनाचा व्लॉग नक्की बघा आणि थँक्स फॉर वॉचिंग.